नमस्कार मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये वसलेलं एक सुंदर असं शहर म्हणजेच मिरज. तर या शहराचा इतिहास देखील खूप जुना आहे पण ह्याला संगीत नगरी असंही म्हटलं जातं. आणि आरोग्याची पंढरी देखील. येथील तंतुवाद्य जगभर प्रसिद्ध आहेत आणि ह्या मातीत नामवंत कलाकारांनी देखील जन्म घेतला आहे. आणि या शहरालगतच एक नदी देखील वाहते ज्याचं नाव आहे कृष्णा. तर ह्याच कृष्णेच्या काठावरील एक विनोदी कथा आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत, ज्याचं नाव आहे नवऱ्याची कमाल बायकांची धमाल. मार 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 तिकडं. लय भारी. हे देवा, जरा यांना सद्बुद्धी दे रे बाबा. या जिकायचे. मार मार. लय भारी. अगं बाई, ह्याला पण आत्ताच संपायचं होतं. थांब, यांना सांगते. अहो, ऐकताय काय? स्वयंपाक करता करता गॅस टाकी संपली आहे, तेवढी भरून घेऊन या. अगं ये बये, काय तुझी किर 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 किर. आज माझी मुंबई इंडियन्सची मॅच आहे बघ. आवडती टीम आहे लय. मी तुझी कामं बी मग काय ऐकत नाही तर जाऊन बसतो मी तिकडे चौकात. काय काम सांगू नको मला आज. जाऊन बसा त्या चौकात टवळकी करणाऱ्या पोरांच्यात. बघतेच मी आज तुम्हाला कोण गिळायला देतय आणि कुठली टीम तुम्हाला पुसत्या. ए बया, मला टेन्शन देऊ नका सांगतो. कुठल्या मुहूर्तावर तुला बघायला गेलो आणि तुझ्यासारख्या अवदासा मी गळ्यात मारून घेतलोय. माझ्या बाला जर शपथ घालून तुझ्याशी लग्न करायला लावलं नसता की नाही, तर आज सुखी माणूस माझ्यासारखा कोण नसता या जगात. चाललो मी चौकात. जावा तिकडच. लय सुखी म्हण. माझी पण आजी मरणाच्या दारात नसे ना, ह्यो धोंडा माझ्या गळ्यातच पडला नसता. मला धोंडा म्हणलीस तू मला? आता तर तुझी कामच ऐकत नाहीत. काम गेली तुझी उडत. चाललो मी चौकात. जावा जावा तिकडच. बघतेच मी तुम्हाला कोण फुकटचं घालतंय खायला. बघू काय होईल ते होईल. काम म्हण सांगते मला. काय ग बाई, माझा नवरा ती कपडे मळवून आणते काय माहिती. नेमकं कामालाच जातंय काय कुठं गाढवासारखं लोळून येते काय माहिती. ह्याचा जन्म नेमकं गटारे अमावस्यालाच झाला असेल म्हणून एवढं मळवून आणते. मेघा, मेघा डार्लिंग. मेघा 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 आलं वाटतं आमचं बकासूर. नुसत्याला गिळायचं सुचतंय. मेघा रे मेघा रे मेघा मेघा ये लवकर. माझ्या पोटात उंदर IPL ची मॅच खेळायला लागल्यात. ये लवकर नाहीतर विकेट उडेल माझी. आलात तुम्ही? लय मोठं काम करून आला वाटतं. होय, जेवणात ताट वाढून घेऊन येता. आणते चमचमीत ताट वाढून. आणि गोड गोड पण आण. काय ग बाई माझं नशीब. लोक चंद्रावर चालल्यात आणि माझ्या नवऱ्याचं लक्ष फक्त चमचमीत खाण्यावरच.
हे घ्या चमचमीत ताट वाढून आणले. आणि काय आता जेवण कुठं आहे? होय, आपलं घर म्हणजे हॉटेलच आहे, चमचमीत आणि गरम गरम द्यायला. अरे तोंडाचा पट्टा बंद कर आणि काय झालं ती सांग. घरातलं ज्वारीचं पीठ संपलंय, दळून आणा गप्प गुमान. हे असल्या बायकाचं काम मी करत नाही. असतो रांगडागडी आहे रांगडागडी. जातो मी आता चौकात आणि बघ माझी अवकात. जातो मी हाटेला. हा जावा तुम्ही, संध्याकाळी बघते तुमची गाडी कुठं वळण घेते ते. दळण आणत नाही व्हय तुम्ही? नारायण एवढं नारळ टाकलं. अरे ए शांत बसा. कशाला त्याचं नाव काढायलाय? तो जर चिडला ना तर तुमचं काय खरं नाही. काय रे, ते चिडल्यावर काय करतोय? अरे बाबा, तुझा जो गुन्ह्या गोविंदानं संसार चालूय ना, त्याची हुब्याने राख रांगोळी करेल ते बेन. होय काय? मग तर त्याच्यापासून 10 फूट लांब राहिलंच बरं. अरे कसला भारी सिक्स मारला राव, एक नंबर. जिंकत्या बहुतेक मॅच. हत्तीच्या मायाला बॅटरी लो. आता जर परत घरला गेलो तर माझी बायको मला काम लावल्या बघा सोडायची नाही याची मला 999% खात्री आहे. काय करावं बरं आता? आयडिया नंबर 36. त्या मेगा वहिनीच्या घरी जातो, लाडी गुडी लावतो, मास्का पॉलिश थापतो आणि माझा मोबाईल चार्जिंग करून घेतो. ही आयडिया बेस्ट आहे. फुकटची मिळत नाही. चल ढकलायला कोणाला? आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही ढकलायची. 7 पिढ्या बसून खातील एवढा पैका ठेवला माझ्या बापानं. नारू म्हणतात नारू. हा, हात लावायचं काम नाही आपल्या अंगाला. हा, चढली 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 मला दारू. नाव माझं नारू. आता कुणाला मी मारू? डोंगर उचलल्यावर वाटाले मला. कोण आहे कोण आहे? कुणी पडले लागले माझी? अरे तुला काय दिसते बिसते का नाही नार्या? सकाळ सकाळी पिलाच वाटतं लेका. आणि एवढी लाकडं घेऊन कुणाच संसार पेटवायला चाललायस? मी लोकांची घरं पेटवीन नाहीतर संसार पेटवीन. तुला काय करायचं आहे त्याच? ती माझी लाकडं इचून दे पहिला. अरे हा, इथं मी घरचे गॅस टाकी आणले नाही, तुझी ही लाकडं उचलून देतोय व्हय? हाय. त्या महिला राजूचे माझी लाकडं वेचून देत नाही होय. नाही याची लाकडं मसान वाटत नेली. नावाचं नारू नाही नारू. मेगा वहिनी, ओ वहिनी, वहिनी हाय काय घरात? वहिनी, ओ वहिनी. आले आले. तुम्ही आहे भाऊजी, या की. काय वहिनी, किती उशीर? या की भाऊजी, आत या की. हा आलो आलो. बसा. हा हा. चहा करू का तुम्हाला? हा
चहा कशाला वहिनी, त्यापेक्षा चार्जिंग करा की चार्जिंग. काय काय म्हणला? मोबाईल मोबाईल. आया चार्जिंग होय, मला तर काय वेगळंच वाटलं भैया. मग तेवढं लावा की चार्जिंग. लावले असते चार्जिंग, पण भाऊजी मी तर आता दळप दळून आणायला चालले होते. हत्तीच्या मारी. वहिनी एवढंच होय, मी आणतो की. हे तुमचा धीर कशाला आहे, काय टेन्शन घ्यायला लागला एवढं तुम्ही. अहो भाऊजी नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास. अहो वहिनी, त्यात त्रास कसला, बाहेर बघितला का नाही किती ऊन पडले, आणि त्यात तुम्ही एवढ्या गोऱ्या, काळ बिळ पडला तर उगाच आम्हाला त्रास व्हायला नको. इश्य भाऊजी, काहीतरीच काय तुमचं, किती काळजी घेताय माझी तुम्ही. एकतर आमची ह्यांनी नुसतं बक्कासुरवानी गिळाय पाहिजे, नुसतं दळून आणा म्हणताना गेलात रागानं हॉटेलमध्ये जेवून येतं म्हणून. जहागीरदार लागून गेले नाहीत काय? अहो कशाला वहिनी एवढं टेन्शन घेताय, आता संसार आहे म्हणलं, भांड्याला लागणारच. नका एवढं टेन्शन घेऊ. आणा तो इकडे बघू डबा, मी घेऊन येतो जाऊन दळून. हा, आणि तेवढं माझं चार्जिंगचं बघा. मोबाईल नाही तुम्ही काहीतरी वेगळं समजशीला. आणा तो, आणा डबा इकडे घेऊन या, मी जाऊन दळून घेऊन येतो. नका काळजी करू तुम्ही. होय भाऊजी, बरोबर आहे तुमचं. आलेच, डबा घेऊन येते. होय या लवकर या. आणता वहिनी. आईला आलतो हिला मस्का पॉलिश थापायला, हिनच माझा बळीचा बकरा बनवली. हा घेऊन येतो. येतो वहिनी. हा शिस्तात जाऊन या. हो. येतो. हा, या, या. त्या माईला हे राजू या मेगावणी या घरात येऊन काय करायला लागलाय डबा डबा घेऊन. मग अशी माझी लाकडं इचून दे म्हणल्यावर मी घरातली कामं करत नाही म्हणला. ही काय गोष्ट आपल्याला पचलेली नाही आहे, मामला काहीतरी गंभीर दिसतोय. मायला बायकोने मूडच खराब केल्या. आणि काय सांगू हा वहिनी, मुकडा वहिनी. हो भाऊजी, तुम्ही येतोय, मला वाटलं भूतबीत आलं का काय. काय वहिनी चेष्टा करताय आमची, भूतबी दिसतोय मी तुम्हाला. इश्शा भाऊजी, काय पण ते राहू दे भाऊजी, आज इकडं कसं काय, मेघाताई कुठं आहे. काय वहिनी किती फ्रेश मूड होता, त्याचं नाव घेतला सगळा मूडच खराब झाला. का काय झालं, भांडण झालं का काय तुमचं. अहो काय सांगू वहिनी, जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हा एक दिवस सुखाचं घास खाल्लो नाही बघा. सारखं उठून सुटून किट 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 असते बघा. भाऊजी तुमचं पण आमच्यासारखंच आहे म्हणा. अहो वहिनी ते बायकोचा विषय राहून दे सोडा. ती सांगा गॅस टाकी घेऊन काय थांबलाय बाहेर. काय सांगू भाऊजी, आमचे हे घरचं जरा काम सांगितलं ना नुसता चिडचिड करून नुसता बाहेर जातात बघा. घरचा गॅस संपलाय, आमच्या ह्यांना जरा सांगितलं भरून आणा गॅस, तर आमचे हे पसारच झाले बघा. आता तरी IPLच्या मॅच मुळे अजिबात घराकडे लक्ष नाही बघा आमच्या ह्यांचं. खरंच किती नशिबाने ना मेघाताई, तुमच्यासारखा काळजी करणारा नवरा भेटलाय. अहो इतकंच वय, मी तुमची टाकी भरून आणतोय की. आणा. कशाला राहू दे की अहो कशाला लावलाय. तुमचं नाजूक हात कवळा हात चमकील, मी आणतो भरून तुमचं. अरे राहू दे, कशाला होती. हो आणतो. घरचं काम सोडून ही करायला लावलंय. भरून दे. आईला ते राजू ते मेगावणीच्या घरची कामं करायला लागलाय, आणि हे बबल्या एक शुभांगीवणीच्या घरची कामं करायला लागलाय. बहुतेक हे दोघं जण एकमेकाच्या घरची खडगडी झाल्याचं वाटतंय. त्या राजूचा बदला मला घ्यायचा आहे, आणि ते राहिला ते बबल्याचा मागचा हिशोब पण राहिलाय. आता आलोच तसं ते राजूच्या घरात जातो आणि छिनगी लावतो.
आणि त्या बाबल्याच्या घरात जाऊन वनवा पेटवतो. बघायचंय मला आग कुठे पण लागते. ओम भट वहिनी. वहिनी ओ नाऱ्या भाऊजी घाबरले की आज काय सगळ्यांनी मला काय घाबरून मारायचं ठरवलंय काय? अगोदर ते मुंडका काढा बरं, नाही तर माझं गेट फोडून काढावं लागणार. अहो वहिनी, तसं नाही हो वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, सांगू का? आज इकडं कसं काय आला? अहो तेच सांगायला आलोय, ऐकणार काय? बोला. अहो ते ना वहिनी, घरातलं पीठ बीठ संपलंय काय? नाही हो भाऊजी. मग ते आपला राजू पिठाचा डब्बा घेऊन कुठे चाललाय? अहो भाऊजी, तुमचा गैरसमज झाला असेल, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितला असशीला. वहिनी तुमची शपथ, मी माझ्या तीक्ष्ण डोळ्यांनी पाहिले, तीक्ष्ण डोळ्यांनी. राजू पाटलाच्या गिरणीपाशी होता, तळपाचा डबा घेऊन आलता. सकाळ सकाळी चहाच्या वाटीचा काय दारू ढोसून आला का काय? किती वास यायला लागलाय, जावा तिकडे. नाही वहिनी, एक वेळ ते तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा चुकल, खरं या नारूची नजर अजिबात चुकणार नाही. या नारूची नजर म्हणजे खोबडाची नजर, ज्याच्यावर पडत्या का नाही त्याचं आठवण लावून जात्या. ओम भट स्वाहा. बगनी बागोदरी काय काय म्हणाला? काय नाही जावा तिकडं. ते राजू जाईल बघा तिकडं तेवढ्यात सुटून. हो भाऊजी, ती गोष्ट खरी निघाली तर आमच्यांचा काय खेळ नाही, आणि तीच गोष्ट खोटी निघाली तर तुमची काय सुट्टी नाही. तुम्ही व्हा मोहरा, आलाच मी दरवाजा बंद करून. या लवकर वहिनी, त्यांचं बघतोच बघा लावली. कुणाचं काम करायला गेलाय काय माहिती. आता या राजूच्या घरात ठिणगी टाकल्या, आता त्या बबल्याच्या घरात जाऊन वनवा पेटवतो. ते बबल्याचं डबल्याच करतो. मला कसली भांडणं लागते. ओम फट स्वाहा. बबल्या जातना राजू, राजू जातना ढगात. फागणी फागो तरी फट बसवा असे फट स्वाहा. वहिनी वहिनी, ओ वहिनी, वहिनी, ओ वहिनी, मारी वहिनी भिजवत काय मला? काय होणार भाऊजी, काय काम काढलाय? अहो ते ना वहिनी, घरची गॅस टाकी संपल्या काय? नाही का हो, असं का विचारला तुम्ही? अहो मग ते तुमचा नवरा बबल्या कोणाची गॅस टाकी घेऊन जाणार होता खांद्यावर? तिथं माझ्या घरचा दळपाचा डब्बा घेऊन गेले नाहीत आणि दुसऱ्याचा गॅस टाकी खांद्यावर नेतात होय. आज बहुतेक तुम्ही बिना पाण्याचं घेतलाय वाटतं. अहो खरोखर वहिनी, ह्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघितले मी. जावा जावा, दुसरंच कुणाला तर बघितलं असतील तुम्ही. अहो नाही वहिनी, ते खरोखर बबल्याच होता. दारू शपथ दारू. माझं पटत नसेल तर ती बंटेची टपरी नाही, बंटेच टपरी त्याच्या बाजूला रस्ता जाते बघा, तिकडे जाऊन बघा. बर भाऊजी, जर एक खोटं निघलं तर माझं लाटणं आहे आणि तुमचं डोकं आहे. वय वहिनी, तुमचं लाटणं लय फेमस आहे गावात. ते जावा लवकर तिकडं, नाहीतर ते जाईल निघून. लावली. चला, आजचा कोटा पूर्ण झाला. लागते भांडण, टिलगी टाकायला लागत्या. सकाळपासून नाश्ता नाही का जेवण नाही. जातो पितू जा नंतर. हे बा एक हाप चहा दे. चार्जिंग संपलं नसतं तर आता IPL ची मॅच बघत बसलो असतो. बुटाच्या लेसला पण आता सुटायचं होतं. एकदाच्या शिकायचं बांधतो पण हे सुटायलाच नाही पाहिजे. खात्यात लिहून ठेव. अरे डबा कोणाचा आहे?
अरे अरे डबा कोणाचा आहे? अरे तुझाच आहे की. माझा? अरे माझ्या घरचा डबा तुझ्याकडे कसं काय आला? अरे ते काय झालं, मॅच बघताना माझं चार्जिंग संपलेलं. मी गेलतो तुझ्या घरला चार्जिंग लावायला. बर. मी अगा वहिनी म्हणल्या ज्वारीचं पीठ संपलंय, आमच्या यांनी भांडून गेल्यात. होय होय. मीच म्हटलं वहिनींना द्या इकडं, मी घेऊन येतो दळून. असं झालं होय. अरे ही तर माझ्या घरची टाकी आहे. SR शुभांगी राजू. तुझ्याकडे कशी काय आली? अरे होय तुझ्याच घरची टाकी आहे. अरे मग तू घेऊन कुठे फिरायलायस? अरे बाबा माझं बी तुझ्यासारखं झालंय. मी पण जातो रस्त्यावर ना, मग शुभांगी वहिनी दिसली मला. त्यांनी काय गॅस टाकी संपल्या म्हणून सांगितली. मग काय तुझ्या तिचे भांडणं झाले म्हणून मी काय केलं माहिती काय, राहून दे म्हणून भांडणं मिटवण्यासाठी मी गॅस टाकी घेऊन आलो. अरे असं झालंय वे, म्हणजे एकाच माळेचं मनी झालोय आपण दोघं. हा माळ एकच आहे कर कहाणीत दोन झाल्यात. होय असं झालंय. माझ्या ना बघतेच कुणाच्या हमाली करायला गेल्यात काय माहित. मी बघतेच घरातलं काम करायला नको आणि दुसऱ्याची गॅस टाकी उचलून चालल्यात काय. बघतेच लयच हे करायला लागल्यात. ने ग एवढ्या घाई घाई मध्ये कुठे चालल्यास ग? काय नाही ग, माझा नवरा दुसऱ्याचा हमाली करायला चाललाय ना, तेच आले बघायला. तसं तू काय करायलास एवढ्या उन्हाचं? माझी पण गत तुझ्यासारखीच झाल्या, सेम टू सेम. माझा पण नवरा कुणाची तर चाकरी करायला गेलाय, तेच बघायला आल्या. कुणाची हमाली करायला गेलाय माझा नवरा. मी पण तेच बघणार आहे कुणाची हमाली करते. घरातलं काम नको वे. वहिनी हे म्हणजे असं झालं बघा, काकत कसा आणि गाव भरवाचा. म्हणजे म्हणजे वाघाची पंची. वहिनी तुम्हाला सगळं इसकडून सांगायला लागते वाटतं. तुमचा नवरा घेऊन गेलाय ह्यांचा दाबाचा डबा आणि ह्यांचा नवरा गेला ह्यांची काष्टकी घेऊन. आता बघा तुमचंच तुम्ही काय करताय. मला काय माहित नाही बाबा, मी काय सांगितलं म्हणून सांगायला नाही. लावलिया होय ग टावळे भट्टक भावाने, माझ्या नवऱ्याला काय हमाली समजलीस वे? फुक्कटचं काम करून घेतेस. अगं या गिरण्यात तोंडाचे, मी तुझ्या नवऱ्याला सांगितलं नव्हतं? तुझाच नवरा आलता माझ्या घरी मोबाईल चार्जिंग लाव म्हणून. नको नको म्हणताना डळपाचा डब्बा घेऊन गेलाय. त्यात माझी काही चुकी? आणि तसं माझ्या नवऱ्याला तू गॅसचा कॅनल लावलीस, त्याचं काय? तुझा चालता नवरा नाचत नाचत आणि वर्ण म्हणतोय वहिनी तुमचा लय हात नाजूक आहे म्हणे. शपथ नाजूक म्हणलाय नाजूक. होय लय नाजूक आणि लय साजूक मशच्या तोंडाची. अहो ही तुम्हाला म्हशी तोंडाची म्हणली, इज्जत ठेवली वहिनीची आमच्या. तू काय लय दिखणी आहेस वे? तू पण घोबड्याच्या तोंडाचीच आहेस की. आई शपथ घोबड्याच तोंडाची. अहो वहिनी तुम्हाला मी हिरोईन मानत होतो, तिने तुमची पाक आबरू काढून लागल्या. एक 50 रुपये द्या. भाऊजी तुम्ही भाऊजी जावा तिकडे. आमच्यात लागलं तुमचं काय घेऊन आलाय इथं? मला गुबडस तोंडाच्या म्हणतेस वे? तू तर काय अप्सरा लागून गेल्यास काय? आरशात जाऊन बघ तात्या विंचू दिसत्यास. तात्या विंचू? मला तात्या विंचू म्हणतेस स्वतःच तोंड बघ जा, आरशात टकलो हवांसारखी दिसतेस. मला टकलो हवांचे म्हणायला लागल्यास वे? तू तर फुगल्यास की तुझा हवाच काढीन स्वेटोच. अगं तू काय माझा हवा काढतेस? तुला काकडी सारखं मोडीन. तू माझ्या आधीलाच लावलं, मला काय टाकाकडे सारखं मोडत्या. तुला टमाटे सारखं पायात चिरडीन असा चिरडेन. तू काय मला चिरडते असं मुंगी सारखं? तुला चिरडेन. तू मला मुंगी सारखं चिरडणार वे? स्वीट अजून पंक्चरच करीन. वागच नुसता मायना लागू नकोस. अगं तुला उचलून आपटीन. मी काय बोलणार बघा, एकमेकाच्या झिंज्या झाला आणि होऊन परत काय भांडायला लागले मगापासून. मारतो हिला मारतो, झिंज्या धरतो. आता टाकी काय करतो? माझी टाकी मी घेऊन जातो. होय होय मी पण आता माझ्या डबा घेऊन जातो. अहो तुम्ही सिलेंडर आणि डबा घेऊन येतो कामाला आहे. तुमच्या बायका ते चौकात भांडा लागल्या, चला लवकर. अरे रे 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 इकडे इकडे इकडे. का रे कशाबद्दल भांडणं? अहो ते काय मला माहित नाही. तो नारू आहे बघा, नारूनच भांडण लावल्यात. मी बी भांडे बघायला चाललोय, चला लवकर. नारू? नाऱ्या बहुतेक नाऱ्यानंच भडकवलं असं. होय रे तो लय सारखा मध्ये मध्ये मोठे लय.
तुला काय केलं की ना? वय मागाशी मला धडकलेला, तिची लाकडं पडलेली, मला म्हटलं उचलून घे. हा मी काय दिलं उचलून, बर. त्यानं आग लावला भाऊ. होय होय, म्हणजे बायकाला आपल्या भोवती घेणंच आग लावलं. चल पहिलं बघूया ते. नुसतं येत चला बाबा. ठीक आहे चालते. आणि तू पण काय करणार आहेस माझं वाकड? मी पण दाखवीनच तुला माझा इंगा. काय झालं? दाखवा. तुमच्यामुळेच झालाय भांडणं. मग आला आता. अगं जरा इकडे. काय झालं ग? का भांडणं करायला? तुमच्यामुळेच झाल्यात की भांडणं. तुम्ही गेला दुसऱ्याचा हमाली करायला गॅस टाकी घेऊन. गॅस टाकी काही हे डबक तुमच्याकडे कसं? मग ते माहित असून सुद्धा ते भांडणं करायला लागलास तू. मला विचारायचं काय झालं, कशामुळे झालं, काय झालं, का भांडणच करतोस तू? नीट विचार की काय झालं म्हणून. का भांडणं करत जा, भांडणं करत जा 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 की भांडणं करताय की. राहू दे सोडा. का कर की आणि जरा नको. कोणाचं ऐकायचं नाही काय नाही एवढं सांग मला. कोण सांगितलं तुला एवढं काय काय झालं म्हणून? ते नारू भाऊजीने सांगितलीत मला म्हणून काय? आले भांडायला. काय म्हणून? की तुम्ही तिचं गॅस टाकी घेऊन चाललाय. तो बघितलीस? नाही कानानं ऐकल्या? नाही. मग कशाला तुला भांडणं पाहिजे? मग काम कर, आता माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आता एवढं झालंय भांडणं, आता तूच भांडणं मिटवायची. हम्म. सोडा, तिला काकडी सारखं मोडणार आहे मी आज. अगं इकडे ये, तू इकडे सांगते तुला. तू का भांडणं करायलास? तुमच्यामुळेच की माझ्यामुळे? दुसऱ्याची हमाली करायला जाताय. मी आणि कधी गेलो कुणाची हमाली करायला? मग त्या दळपाचा डबा कुणाचा होता? हे बघ इथं काय आहे माझ्याकडं. हे कसं काय आलं तुमच्याकडे? अगं तुला तेच सांगायला लागलोय तर तू भांडणं करत बसल्यास. भांडणं कोण लावली तुझी? नाऱ्या भाऊजींनी सांगितली. त्यानं काय सांगितलं? असं असं आहे म्हणून. तुला काय माहिती आहे काय? तो नाऱ्या भांडणं लावायला बसलाय आपली. काय तुला एक सांगतो ऐक. हा. इकडे कळलं? कळलं. मोठी भांडण राहिली मोठी. आज प्लॅनिंग करून नवरा बायको ठेंग्या बुडून मारणार मजा. चल आता. चला आता. आलो आलो. होय नारू भाऊजी, तुम्हाला 50 रुपये पाहिजे होतं ना दारूला? नाऱ्या भाऊजी बघा तिथं खाली काय आहे बघा की. आणि थोडं जरा खाली वाका की. मुडदा बसवला तुझा. आमच्यात भांडणं लावतोयस होय? मडक मुडदा बसवला तुझा. लाव की तू परत भांडणं. या आता मारूया आता आम्हाला. मारायचं नारू सगळी मिळून याला मारू. दाखवतो. लाव की ये परत तू. भांडणं. हा दाखवतो. माझा पण भांडणं इंगा लावतोय. आमच्यात. हा. मुडदा बसवला याचा. मडीच पाडते तुझं. कधीच आमच्या घरापाशी तुला दाखवतेस माझा इंगा. अहो हा. चला ती गॅस टाकी घेऊन. हा, चला. चला मस्तपैकी आलं टाकून दुधाचा चहा करते तुमच्या. हा ऐकतो पण आता परत कुणाचं ऐकून अशी भांडणं करत जाऊ नका. नाही करत नाही. नाऱ्या मुलकाचा आग लावूया कळ लावूया. हो. चला चहा सोबत तुम्हाला गरमागरम भजी करून देते. हा भजी वा छान. चल तुम्ही आणि मी मॅच बघत बसलो. चालते की चल. आहो इकडे काय बघताय? चला डब्बा घ्या आणि चला. वय वय वय, तुझ्या भांडणाच्या मुळे नाही सकाळची संध्याकाळ झाली. भांडणं करते त्या नारूचं ऐकून एवढं केली तू सारखं सारखं. राहू दे हो आता. चला तुम्हाला घरी जाऊन मस्त मी भाकरी आणि चमचमीत मटणाचा रस्ता खायला घालते. परत नाही करत. परत कुणाचं ऐकत नाही. आईला यांच्यात ठिणगी टाकायला गेलो आणि हे प्रकरण आपल्या अंगाशी झालं. बघतोच आता पुढच्या पार्टमध्ये आणला. नवरम
आणि मी जबरदस्त राजा बायकोला ठेवून चालवतो सारा बाजार बाहेर दिसतो जरा झक्कास नवा पण घरात लागतो त्याला मालिका सारा नवऱ्याची कमाल बायकाची कमाल याच्या चुगल्यात कधी होणार संभाळ आपल्याला बाहेरच्या दोन वेगळ्या दुनियेच्या भांडणाची चाल नवऱ्याची कमाल बायकाची धमाल स्वतःचा शर्ट तो इस्त्री करत नसे परंतु सच दिसले की हसरी हसे करत परत सच्चा श्रावण बाळ बाहेर गेम मध्ये खेळतो कसलं झाड नवऱ्याची कमाल बायकाची धमाल याच्या चुंग्या कधी होणार संभाळ आतल्या बाहेरच्या दोन वेगळ्या दुनियाच्या दोन वेगळ्या दुनियाची चाल बायकाची धमाल इस्त्री करत नसे पण दुसऱ्याचे दिसले की हसरी हसे घरात पण तू सच्चा श्रावण बाळ पर बाहेर गेम मध्ये खेळतो कसलं झाड नवऱ्यांची कमाल बायकांची धमाल चाललं ऐकच कर वेगळा रूढ प्रेम नाही तरी थांबत का हा वादाळ नवऱ्याची कमाल बायकाची धमाल बायको बोलते तरी किती आजचं सांगणं त्याला अजून आहे बाहेरच पाहणं किती दिवस चालणार हे खेळ आजब सगळ्याच्या आयुष्याचा झाला आहे गजब नवऱ्यांची कमाल बायकाची धमाल चाललं आहे कसं कर वेगळा रूढ प्रेम नाही तरी थांबत का हा वादळ नवऱ्याची कमाल बायकाची धमाल